ते जाहीरपणे सांगतायत। याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना। खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणवायची देखील लाज वाटायला लागली आहे। हिंदू हृदय सम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागलेली आहे। आणि आता या उभाटाची काय झाली आहे? 100% काँग्रेस झालेली आहे। आणि म्हणून देशाचा कणखर आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे। देशात गरम झालं, गरमी वाढली, उकाडा झाला की परदेशात पडणारा नेता आपल्याला पाहिजे की 24 तास 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री पाहिजे। आईच्या मृत्यूचं दुःख विसरून स्वतःला देश सेवेसाठी वाहून घेणारा आपल्याला प्रधानमंत्री पाहिजे। आजही आईच्या पदराला धरून राजकारण करणारा आपल्याला प्रधानमंत्री नकोय। आणि म्हणून परदेशात देशाची बदनामी करणारा नको, तर परदेशात देशाचा सन्मान वाढवणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे, ही आपली मागणी आहे। आणि म्हणून अखंड हिंदुस्थानला, देशाला आपला परिवार मानणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे। आणि त्यांचं नाव आहे आदरणीय नरेंद्र मोदी। आणि म्हणून मोदी जी ने तो जीवन अपना पूरा देश के सेवा के लिए समर्पित कर दिया है। उनका जन्म राजनीति के लिए नहीं, उनका जन्म राष्ट्र नीति के लिए हुआ है। प्राण जाए पर वचन न जाए, यही उनकी पहचान है ना पहचान। आणि म्हणून मगाशी आपण जय श्रीरामचा नारा दिला। त्यांनी फक्त अयोध्यामध्ये फक्त राम मंदिर नाही बांधलं, तर करोडो राम भक्तांचं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं। आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। इंडिया आघाड़ी के लिए तो सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचारी उनका धर्म है। विरोधी दल हर रोज मोदी जी को टारगेट कर रहा है, पर देश की जनता देख रही है, देश देख रहा है। एक मोदी सबको भारी पड़ रहा है, पूरे देश ने देखा है। आणि म्हणून कोल्हापूरची जनता, या महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या सोबत आहे। तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल, आरोप कराल, तेवढी जास्त जनता मोदीजींच्या सोबत येईल। 2014ला पण तेच झालं, 2019ला पण तेच झालं, आणि 2024ला तर तुमचे डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र में हर घर मोदी, मन मन मोदी है। आज अशी परिस्थिती आहे की मोदीजींना बघायला आतुर असतात लोक। सभा बघा, एवढेच लोक बाहेर आहेत, हजारो लोक बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये यायला जागा नाही। रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असतात, वाट पाहत असतात उन्हामध्ये, आमचे प्रधानमंत्री येणार, त्यांना आम्हाला बघायचंय। असं नशीब कुणाला मिळाले? आपण भाग्यवान आहोत की असा प्रधानमंत्री या देशाला लाभलाय। आणि म्हणून आता आपल्याला त्यांना ऐकायचंय। म्हणून मी एकच सांगतो, अब की बार फिर एक बार। आणि म्हणून 400 मध्ये आपले 2 उमेदवार पण पाहिजे ना, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने।
येत्या 7 तारखेला त्यांच्या नावासमोरच्या धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि यांना मोदीजींचे हात मजबूत करायला दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करती हूं और इसके बाद मैं आमंत्रित करती हूं भारत को आत्मनिर्भर और विकसित बनाने का जिनका अथक प्रयास है, करोड़ों हिंदुस्तानी नागरिकों के दिल की और मन की बात जो जानते हैं, पूरे विश्व में जिनके नाम का डंका है, दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी, जोरदार तालियों के साथ हम फिर से स्वागत करते हैं. मैं सम्माननीय मोदी साहब को अनुरोध करती हूं इस विराट और ऐतिहासिक सभा को संबोधित करें. भारत माता की, भारत माता की, माता की जय भवानी.